नमस्कार, मी दादा पाटील फराटे स्वाभिमानी विकास आघाडीतून आपल्यासमोर येत आहे. आपल्यासमोर मतांचे दान आणि आशीर्वाद मागत आहे. हा आशीर्वाद संघर्ष जिवंत ठेवण्यासाठी, पुढच्या पिढीला सक्षम करण्यासाठी आणि प्रस्थापित कुटुंबांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आहे. आपल्या आणि आपल्या संसाराची चूल स्वाभिमानाने जिवंत ठेवण्यासाठी आम्ही आजपर्यंत संघर्ष करत आलो आहोत. फक्त तुमच्यासाठी आणि आपल्या लेकराबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आज प्रचंड मोठ्या आर्थिक सत्तेविरुद्ध लढत असताना तुमची साथ मागण्याची साद मी घालत आहे. मी केलेला संघर्ष सर्वज्ञात आहे. वेळ आली आहे या निस्वार्थ संघर्षाला बळ देण्याची. आजपर्यंत चुका माफ होत गेल्या, पण प्रामाणिकपणा गुन्हा ठरत गेला आणि हीच वेळ आहे प्रामाणिकपणाला बळ देण्याची. राजकारण स्वच्छ ठेवायचे असेल तर ज्याने आपल्या संसाराची कारखानारूपी चूल बंद केली, ज्याने सत्तेच्या माजात मुलाबाळांना हाकलत ठेवले, जिथे लोकशाही फक्त कागदावर राहते, व्यवहारात नाही, अशा सत्तेच्या माजाने अख्खा तालुका होरपळून टाकणाऱ्याला जागीच ठेवण्याची वेळ आली आहे. हा सत्तेचा माज पुन्हा उगवला तर आपली पुढची पिढी कधीच स्वाभिमानानं उभी राहणार नाही. हीच ती वेळ आहे नवी दिशा देण्याची, आपल्या घोडगंगेच्या कुटुंबाला ज्याने गाडले त्याला धडा शिकवण्याची, पुढच्या पिढीला प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्याची. मायबाप जनतेने मौन पाळले तर तेच उद्याच्या पिढीसाठी दुःख ठरणार आहे. सत्तेच्या बाजारात नव्या पिढीच्या स्वप्नांची बोली लागते आणि उद्या पुढची पिढी आपल्याला प्रश्न विचारेल तेव्हा आपण स्वाभिमानानं उत्तर देऊ शकू का? हा प्रश्न एकदा मनाला विचारा आणि आजच ठरवा. आजचा लढा उद्याची स्वाभिमानाची आग बनून उभी राहील. हा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर स्वाभिमानी विकास आघाडीला आशीर्वाद द्या आणि आपले स्वाभिमानी भविष्य उज्ज्वल करा. आपली निशाणी आहे कपबशी आणि छत्री आणि हा संघर्ष वाया जाऊ देऊ नका. धन्यवाद.